छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले। यामध्ये महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा समावेश असून तामिळनाडूमधल्या जिंजी किल्ल्याचा देखील यामध्ये समावेश आहे। यात महाराष्ट्रातले 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसंच तामिळनाडूमधल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। नेमक्या कोणत्या किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर यामध्ये रायगड किल्ला, राजगड किल्ला, प्रतापगड, पन्हाळा या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले। यासोबतच शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला, महाराष्ट्राचे हे किल्ले म्हणजे वैभव आहेत। सोबतच साल्हेर किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग या सगळ्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळाले। सुवर्णदुर्ग किल्ला, खांदेरी किल्ला, सोबतच तामिळनाडूमधल्या जिंजी किल्ल्यांना सुद्धा युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले। आणि यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि अनेक लोक आश्चर्यचकित देखील झाले की किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता। जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत। आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सगळी माहितीचे किऑस्क उभे राहणार आहेत। म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच, पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या 12 गडकिल्ल्यांना मानांकन, मानाचं स्थान मिळालं याची अद्वितीय वैश्विक मूल्य हे महाराजांच्या कर्तृत्वाचं होतंच आहेच, पण ते जगाला मान्य करायला लागलं आणि म्हणून आता जागतिक वारशामध्ये आपल्या गडकिल्ल्यांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक कर्तृत्वाचं, स्थापत्यशास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोहळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे।